हॅलो नमस्ते, सायन्स लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि माझी जे आहे ते दिवसाला सुरुवाती झालेली आहे। आणि आज काय झालं माहिती का, खूप थंडी लागत आहे म्हणून जे आहे ते मी आज काही लवकर उठले नाही तुम्हाला सांगते। आणि असं होतं की मिस्टरांचा पण आज डब्बा नव्हता करायचा, त्यामुळे पण कसं असतं की मिस्टरांचा जर नसला तरी मुलाचा करायचा होता, तर मुलाला करून दिला आणि मुलीला पण करून दिला। इकडे बघा डब्यामध्ये जे आहे ते मी पोळ्या वगैरे घालून घेतलेले आणि इथला कसा पसारा आहे तुम्हाला दाखवते मी आता, कारण की हेच काम जे आहे तर करायचं आहे। कारण की ना हे काम जे आहे ते रोजच असतं। असं चला तर मुलांना कशाची भाजी करून दिली दाखवते मी तुम्हाला। इकडे माझ्या ह्या पोळ्या झालेल्या आहेत, तर मी पोळ्या डब्यात घालून घेतलेल्या आहेत बरं का। इथं मी सकाळी जे आहे तर मुलाला बटाट्याची भाजी बनवून दिलेली आहे तुम्हाला सांगते। आणि इकडे हे जे आहे ना तर रात्री मी कारलं बनवलेलं होतं, यामध्ये डाळ आहे आणि आता हे कोणी खात नाही तुम्हाला सांगते। हे आहे असंच असतं, कारण की हे आणि हेच मला माझ्यासाठी जायचं लय झालं। इकडे भांडे आहेत बघा कसा पसारा, गॅस पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची राहिलेली। इथं हे एवढं राहिलेलं आहे, भांडे मांडणे लावायचे राहिलेले आहेत, तर मला सर्दी झालेली आहे बरं का। आणि हे जे आहे ते रात्रीच्या पोळ्या उरलेल्या आहेत, ते बी कोणी खात नाही आता असं आहे। आणि इकडे बघा कुकर, आज सगळं काम राहिलेलं आहे। मी सांगते तुम्हाला काही सध्या आवरलेलं नाही आहे पहा। इथे कसा राडा, आता सध्या जे आहे ते मी मुलीला स्कूलमध्ये घेऊन गेले होते तर तिला सोडून आलेले आहे। आता एवढं मला जे आहे आवरायचं असं चाललेलं आहे। आता एवढं काम पडलेलं आहे, त्यामध्ये मी एकटी आहे असं। चला तर आता पटपट काम आवरून घेते आणि त्यानंतर जे आहे तर, कारण की काम आवरलं की तिला झालं 2 तासामध्ये जे आहे ते काम आवरून जातं। पण काय होतं माहिती का, आता थंडी लागत आहे ना, त्यामध्ये जे आहे तर भांडे फरची आणि कपडे हे जे अजिबात करा वाटत नाही। घड्या घालायचं काय वाटत नाही, कारण की घड्या जे आहे तर पटकन घातल्या जातात। पण बाकीचे कामं करायचे म्हणले ना बापरे विचारूच नका, कारण की पाणीच खूप थंड लागत आहे ना। वरती टाक्या आहेत ना, तिथं ऊन येत नाही जास्त, तर म्हणून ते पाणी जे आहे ना तर आपण हात घातला की त्यामध्ये की बर्फासारखंच लागतं असं चाललेलं आहे। असं चला आता, आणि माहिती आहे तुम्हाला नंतर उन्हाळा जर का आला ना तर याच थंडीसाठी आपणच म्हणणार आहोत की खूप ऊन आहे खूप ऊन आहे, असं होणार आहे आपल्यालाच। तर काय करणार सांगा, काही ना काहीतरी। कुठलाच ऋतू आपल्याला सहन होत नाही। पावसाळा आला की पावसाळ्यामध्ये आपण काय बोलतो की हा खूप पाऊस पडत आहे, असं आहे तसं आहे, त्याचं वेगळंच असतं। आणि उन्हाळा आला की म्हणतो की खूप ऊन आहे, आणि आता थंडीचे दिवस आहेत तर खूप थंडी आहे असं असं। चला ते तर काय आपलं सारखं चालूच असणार आहे। ते आता करून अगोदर विचार पडला आहे की मांडणीला भांडे लावून घेते आणि त्यानंतर कपड्याच्या घड्या घालून घेते आणि मग गॅस वगैरे क्लिनिंग करून तुम्हाला दाखवते मी नंतर। आता सध्या जे आहे तर राडात बघितलेलंच असेल, आणखीन एकदा दाखवते पहा। इकडचे सध्या डबेवर काज पुसले नाहीत मी, आणि आता इथले डबे वगैरे पुसून व्यवस्थित लावून ठेवायचं आहे। पोळ्यांना झाकण लावून ठेवून देते, कारण की कधी कधी काय होते पोळ्या डब्यात घातल्याने खूप मऊ राहतात, आणि यातल्या पण पोळ्या जर का 1-2 उरल्या ना तर मग संध्याकाळी जे आहे तर कोणी खातं कोणी नाही खात, त्यामुळे जास्त तर करत नाही। पण असं आहे, किती पण नाही म्हणू द्या पण शिल्लक होतेच हो, किती पण म्हणू द्या। नाही आता मला जे आहे तर कमी करायचं आहे किंवा असे, पण नाही ते होतच, शिल्लकच होत असं असतं। असं चला सगळ्यात अगोदर जे आहे आता मी बटाट्याची भाजी काढून घेते आणि सगळ्या भाज्या एका डब्याने काढून घेते, भांडे घासायला टाकते आणि फटाफट इथली क्लिनिंग करून घेते, मेकअप चालून घेते। तर तुम्ही जे इथे व्हिडिओ न स्किप करता पहा, आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर आत्ता जे आहे ना तुम्हाला सांगते माझं पूर्ण काम करून झालं आहे बरं का, आणि आत्ताच काम आवरलेलं आहे, कारण की काम आवरायचं म्हणाल की खूप टाईम लागतो। असं चला टाळी जे इथे वाळला होता काढून आणलेले आहेत, त्याच्या घड्या घालून ठेवायच्या आहेत। आता मी दाखवते तुम्हाला माझी क्लिनिंग झालेली, खूप छान वाटतं घर साफसफाई झालं की। पहा इकडे भांडे घासून ठेवलेले आहेत, गॅस पुसून घेतलेला आहे, आणि इकडचं पण झालेलं आहे बरं का तुम्हाला सांगते। पहा पूर्ण आवरायचं झालं बाबा, फरची वगैरे पूर्ण पुसून घेतलेली आहे बरं का। आता राहिलेलं आहे फक्त एकच मेन महत्त्वाचं, म्हणजे माझं जेवण। आणि तुम्हाला सांगते थंडीमुळे जे आहे आपण थोडंसं जरी पाणी पिलं ना तर मला तर अजिबात भूक नाही लागत आहे। काय होतं माहिती का, पाणी पिलं ना की जेवणच नाही करावंशी वाटत। आता हे भांडे जे आहेत तर मांडणीला लावायचे राहिले तर ते मी लावून देईन, पण आता खूप वेळ झालं काम करून थकवा येतो असं म्हणतात ना, तसं झालेलं आहे असं त्याला। आणि तोंड हात पाय धुतले ना, इतकं पाणी थंड लागत आहे तुम्हाला काय सांगावं, खूप जास्त असं। चला तर माझा आजचा दिवस जे आहे असा आहे, आणि मुलं गेल्याच्या नंतर तर तुम्हाला सांगते एकटीलाच एकदम असं आपण म्हणतो ना खाली खाली असं होतं, आणि ते घरी असल्याच्या नंतर बी इतकं भांडणं करतात ना लई जास्त, असं चालतं।
असं चला. पण आता त्यांचं पण कुठंतरी एक स्कूलमध्ये जे आहे ते त्यांची पण एक जर्नी सुरू झाली आहे की नाही. आणि आपल्याला पण वाटतं. आणि यामध्ये जे आहे ना मी ब्लाऊज कटिंग करून ठेवलं आहे बरं का. तर ते आता जर का टाईम झाला ना तर शिवून घेणार आहे. कारण ते शिवायला जास्त काही टाईम लागत नाही. असे कट केलेलं असलं की जास्त टाईम लागत नाही शिवायला. असंच चला. असं आहे माझा. काम आवरले की मला खरंच खूप रिलॅक्स वाटतं बरं का. आणि ज्या दिवशी काम नाही झाले त्या दिवशी असं वाटतं की कधी कधी काम करून घेईन की असं आहे. तर मला पण तसंच होतं का नक्कीच. आता राहिले आहेत ना भांडे लावायचे, ते लावून घेते. ते मला सांगते जेवण केलं आणि पाणी पिलं बरं का. इतके थंड लागत आहे ना पाणी पिल्याच्या नंतर. आणि इकडे बघा बाहेर जे आहे ना तर काम चालू आहे. त्यामुळे जे ते सारखं मशीनचा ह्याचा आवाज येतो. आणि आमच्या पुढं जे आहे ना वट्याच्या खाली तर ते वरून जे आहे ना तर खूप अशी म्हणजे माती काय आहे ते वरचं जे तोडतात ना ते पॅच असतात तर ते खाली फेकल्या जाते. त्याची पण खूप सारी अशी धूळ जी आहे तर आतमध्ये उडते. म्हणून जे आहे ना ते किती पण क्लिनिंग करून घेऊ द्या, त्याचं साफसफाई होत नाही. मी तुम्हाला दाखवते बाहेर कसं हे टाकलेलं आहे, त्याचा वरचा जे कचरा आहे तर ते टाकलेलं आहे. त्यामुळे जे ते सारखं दार बंद आहे आणि त्यामध्ये इथं काही जास्त ऊन येत नाही. तरी पण मी तुम्हाला सांगते घर पूर्ण दार वगैरे साफसफाई करून घेतलं होतं. मी दाखवतो तुम्हाला कसं टाकत आहे वरून ते पहा. दार स्वच्छ करून घेतलं होतं. याची पूर्ण जे आहे ते धूळ उडत आहे. उन्हाला छान वाटत आहे. पण कशा बाहेर आलं खूप छान वाटतं होतं. ऊन महत्वाचं आहे. आणि आजचं वातावरण खूप 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 छान झालेलं आहे. इकडची बघा हिरवं, इकडे लसूण लावलेलं आहे बरं का शेतामध्ये. आणि तिकडं कोणी जात नाही. तर गेट आहे केलेला. चला बाहेर थांबलं की ऊन लागते, आतमध्ये गेले की थंडी लागते असं आहे. आणि हे मशीनचा आवाज सारखं येत राहते. किडुडुक 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 चालू 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 असं. त्याला मशीनचा आवाज मला येत नाही बरं का. फक्त जे आहे ते काढून दाखवलेला आहे. असं चाललेलं आहे. तर चला इथं जे आहेत आपला व्हिडिओ जे आहे ते मी थांबवत आहे. भेटूया उद्याच्या आणखीन छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.